ಭಾರತವನ್ನು ಚಿನ್ನದ ನಾಡು, ಚಿನ್ನದ ಪಕ್ಷಿ ಎಂದು ಕರೆಯುವುದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿದೆ ಸಾಕ್ಷಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ಕೇವಲ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಕಸಬಾಬೀಡು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಮಳೆಯಾಗುತ್ತಿತ್ತೆಂದು ದಂತಕಥೆಗಳಿವೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಆನಂದ್ ಜಾಧವ್ ಅವರ ತೋಟದಲ್ಲಿ ನಿಶಿಗಂಧದ ಬೆಳೆ ಮಾಡುವ ವೇಳೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯಗಳು ಹಾಗೂ ಹೂವು, ಹಾವು, ದೀಪದ ಆಕಾರದ ಚಿನ್ನದ ವಸ್ತುಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. नमस्कार, मी राजू सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती माजी सभापती आणि मी बीडगावचा ग्रामस्थ. या ठिकाणी सर्वच सोन्याच्या नगरीमध्ये, सोन्याच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतोय. बरेच वर्ष झाले एक आख्यायिका आहे की बीड गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतोय. ते अजूनही खरं आहे. आणि ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी या ठिकाणी मृग नक्षत्रावेळी सोन्याचा पाऊस पडतो आणि आमच्या जी माणसं शेतामध्ये काम करत असतात त्यावेळी बऱ्याच प्रत्येक घरोघरी या ठिकाणी सुवर्णमुद्रा या ठिकाणी सापडलेल्या आपल्याला पाहायला मिळेल. हे कुणीही खंडन आजपर्यंत करू शकलेलं नाही की बीड गावाची जी सोन्याची आख्यायिका आहे चॅलेंजिंग, म्हणजे असं मी कायम बोलत असतो. या ठिकाणी याचं खंडन की सोन्याचा पाऊस पडणे याचं खंडन कुणी करू शकलेलं नाही. पाऊस पडला पहिला. ಈ ತೋಟದ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾದ ನಾಣ್ಯಗಳು 12ನೇ 14ನೇ ಶತಮಾನದ ಯಾದವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದ್ದ ಈ ನಾಣ್ಯಗಳು, ಈ ಅಮೂಲ್ಯ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನಕ್ಕಾಗಿ ಭಾರತೀಯ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಗೆ ಕಳುಹಿಸಲಾಗಿದೆ. माझं नाव जयश्री संजय जाधव, राहणार कसबाबीड. मी शेतामध्ये गेले होते. बांधताना मला हा निशिगंधामध्ये नाणं सापडलं, सोन्याचं नाणं सापडलं. सापडल्याबरोबर खूप आनंद झाला. पण थोडे दिवसानं मी दाखवलं, काही जणांनी सांगितलं की हे सोनं नाही आहे, पितळ आहे. नंतर मी परत माझा विचार बदलला आणि मी म्हटले की दाखवून यावं. मग नंतर त्यांनी सांगितलं की सोनं आहे म्हणल्यानंतर. अजित कोत, KMM कन्नड न्यूज, चिक्कोडी.